चला सगळ्यांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. खूप दिवसांनी आपण जमलेलो आहोत. बघा, ठरवलं होतं पहाटे आपण ध्यान करायचं नाहीये. थोडंसं जरा ध्यानाला बाजूला ठेवलं होतं. काही पर्पज होता. नुसतं ध्यान करूनही उपयोग नाही. वाचन झालं पाहिजे, मनन, चिंतन, लेखन झालं पाहिजे. पण भगवद्गीता खूप दिवसापूर्वीच आपण करायचं ठरवलं होतं. ग्रुप करून ठेवला होता. ज्यांच्या जवळ आहे, ज्यांना वाचायचं आहे, त्यांचा ग्रुप करून ठेवला होता. एखादं ऊर्जा कशी करून घेते, हे आपण फार बघायचं असतं. म्हणजे असं मागं वळून बघायचं असतं रस्त्याकडे. आपण कसं चालत आलो, कुठून आलो, कसं आलो, कोण भेटलं, कोणामुळे आपण आता या जागेवर आहोत. असं जर आपण सवय केली प्रत्येक घटनांची आणि सांगड लावण्याची प्रयत्न केला, तर आपल्याला आयुष्य खूप कळत जातं. तर भगवद्गीतेचा मुद्दाम मी सांगते तुम्हाला कसं कसं घडत गेलं, की भगवद्गीता घ्यायचं हे सुद्धा असंच आलं आपल्यापुढे. ते सगळ्यांना माहिती असेलच तरी आठवण करून देते, की जसं शाळेतल्या मुलांना आपण बक्षिसं देणार होतो विहंगमतर्फे गुणवंत मुलांना. मग त्या वेळेला मुलांना काय द्यायचं असं चाललं होतं. आणि मला तर बऱ्याच जणांना विचारूनच ठरवावसं वाटतं. तर काही जणांनी खूप छान पुस्तकं सुचवली आहेत, ती मुलांना समजतील अशी वगैरे. पण मला असं वाटत होतं, की एक आठवण असणार आहे मुलांच्या म्हणजे असावी. पुस्तक खूप चांगलं असावं, ग्रंथांसारखं असावं. कारण मला जे पहिला बेस्ट टीचिंग अवॉर्ड मिळाला होता आमच्या कॉलेजमध्ये, माझ्या नोकरीमध्ये, त्यावेळेला शाहू महाराजांचं आत्मचरित्र मिळालं होतं पुस्तक. तर ते सदैव माझ्या असं लक्षात राहिलं. तर मलाही असं वाटत होतं मुलांना आपण द्यायचं तर छोटंसं गोष्टीचं वाचण्यापेक्षा एक जीवनभर मार्गदर्शन ठरेल असं ग्रंथ दिला पाहिजे. भलेही आता मुलांना वाचता येणार नाही, पण त्यांच्या मनात एक कोंदण राहील, की आपलं हे बक्षीस आहे 6वीतलं, 7वीतलं आणि ते त्यांच्या आयुष्यभर सोबत राहील. जेव्हा वाचतील तेव्हा थोडं-थोडं वाचतील किंवा एक मनामध्ये ठसून राहतं. आपल्याला हे बक्षीस मिळालंय असं पुस्तक घ्यायचं होतं. आणि मग त्याच्यावर थोडी चर्चा केली. बाकीच्यांनी छोटी-छोटी, सोपी-सोपी सुचवली होती आणि मी गेले सकाळच्या एक्झिबिशनमध्ये. तर सकाळच्या एक्झिबिशनमध्ये गेल्यावर म्हणजे माझं मत मी बदललं होतं ऐन वेळेला, की नाही खरंच मग वाचून व्हायला पाहिजे. पढून उपयोग काय आहे? आता जर वाचलं तर मुलांना काहीतरी त्यातून घेता येईल, शिकता येईल, असं मत करून मी गेले सकाळच्या एक्झिबिशनमध्ये. आता एवढं मोठं एक्झिबिशन होतं, पण दारात गेल्या-गेल्या, एक्झिबिशनच्या दारात गेल्या-गेल्या एक कॉलेजचा घोळका आला आणि त्यांनी कृष्ण आणि हे पुस्तक आपलं भगवद्गीता हे जे पुस्तक आहे ते. हे पुस्तक यांचं कृष्ण भावनामृत प्रभुपाद यांचं. भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांचं हे पुस्तक घेऊन ते पुढं आले. आणि त्यावेळेला डिस्काउंट चालू होता आणि मला एकदमच मोह झाला. आणि मग मी लगेच क्षणभर विचार केला, हे काय परत तेच? म्हणजे आपण एकदा निर्णय बदलला आणि आपण छोटी पुस्तकं घ्यायची ठरवली होती. तरी हे काय दारात आल्या एवढा मोठा ग्रंथ 2 कृष्ण आणि हे. तर काहीतरी एक हे झालं, विचार करायची सवय लागली आहे ना त्यामुळं. की का आलं असं पुढं विचार केला पाहिजे ना आपण, आपलं हे पुढं का आलं? तर मग घेऊन टाकले लगेच. 7-8 कॉपी घेऊन टाकले सविता मोहिते मॅडमना. तुमच्या देणगीतनंच घेतले आपण. तर त्यातून सविता मोहिते मॅडमने दिले पण लगेच ट्रान्सफर केले त्या ह्यांना. तर एक कारणही होतं की तो कॉलेजच्या मुलांचा ग्रुप होता आणि मी भारावून गेले, की मी त्यांना विचारलं, की "कसे काय तुम्ही इथे?" तर ते म्हणे, "आम्ही सेवा द्यायला आलोत." आणि मला इतकं म्हणजे गलगलून आलं ना, की अरेच्चा! आपण म्हणतो ही पिढी अशी वाचायला नको, काही नको. ही मुलं तर चक्क सेवा करतायत पुस्तकाचं आणि एवढ्या चांगल्या ग्रंथांचं. म्हणून घेतले मी तिथे. परत एक्झिबिशनमध्ये गेले. परत मनाला असं झालं, की म्हणजे माझे मिस्टरही म्हटले, "तू फार हुरळून जाते." दोन्ही ग्रंथ घेतले 7-7, 8-8 कॉपी आणि म्हणे, "किती हुरळून जाते?" वगैरे असं. लगेच तू भावनावश होती म्हणाले.
मग परत मी म्हटलं जाऊ दे, हे ग्रंथ काय आपल्याला असं गिफ्ट देता येतील, हे देता येईल. परत आपण बघू. जसं ग्रुपवर आमच्या चर्चा झाली होती तशी. म्हणून मी परत एक्झिबिशनमध्ये बघायला लागले पुस्तकं. ही हातात घ्यायला लागले, ती हातात घ्यायला लागले. पण मनातच भरलं ना कुठलं. अजिबात मनात भरलं नाही. मग 1, 2, 4च फक्त स्टॉल केले आणि माझा जे घेतलेला होता तो निर्णय मला योग्य वाटला आणि आले परत लगेच. आता आल्यानंतर मग परत विचार केला, की हे का घडलं? परत चर्चा पण केली ग्रुपवर. का घडलं असावं? का घेतलं गेलं असावं? मग थोडंसं क्लिक झालं, नाही हे भगवद्गीता आपल्यासाठी आलं असेल, आपल्या ग्रुपसाठी आणि पुढं आलेलं आहे ते. म्हणजे वाचा म्हणतंय. हा संकेत मी घेतला त्यातून आणि मग मुलांना आपण कृष्णाच दिलं. फक्त एकच भगवद्गीता एका मुलीला बेस्ट शाळेतून आलेल्या आपण दिलं. आणि मग ज्या कोऑर्डिनेटरनी शाळेमध्ये जाऊन कार्यक्रम घेतले होते, त्या कोऑर्डिनेटरला आपण हे दिलं. का? तर वाचायचं त्यातून संदेश पुढं आला होता, की नाही हे आपल्या ग्रुपसाठी वाचा म्हणून पुढं आलेलं आहे. आणि आता खरं कृष्णाला समजून घेतलं पाहिजे, अशी पण ऊर्जा खूप आहे. आपण म्हणतो आता कृष्णाचा अवतार कल्की येणार आहे. मग कृष्णाला जर समजून घेतलं, तर अजून आपल्याला या येणाऱ्या ऊर्जाला जास्त लवकर कनेक्ट होता येईल. असं एक त्यातनं हे मिळालं आणि मग आम्ही ग्रुप केला कोणाकोणाला वाचायचंय. तर ह्या कॉपीज दिल्या ज्यांच्याजवळ नव्हत्या त्यांच्याजवळ. आणि मग आता हे वाचायचं ठरवलं होतं, ग्रुप केला होता, पण मुहूर्त लागतच नव्हता. म्हणजे तसं तर अमृता मॅडम आणि मी हे पण वाचणार आहोत. सुलक्षणा मॅडमनी वाचून झालं, अमृता मॅडमनी वाचून झालं, आत्मबोध, तत्वबोध आणि आपण विवेक चूडामणी वाचायचं ठरवलं. मी भाग 1 वाचणार आहे. अमृता मॅडम भाग 2 वाचणार आहे. पण थोडंसं असं वाटायला लागलं, की नाही अजून वेळ आहे साधकांना थोडं समजून घ्यायची. लगेच तत्वबोध, आत्मबोध झालंय. काही जण त्याचा अभ्यास करतायत. रेकॉर्डिंग सुलक्षणा मॅडमचं, अमृता मॅडमचं काढून काहींनी पुस्तकं आणली आहेत. काहींचा अभ्यास चाललाय. हे मला माहिती आहे, की काहींचे श्रम चाललेले आहेत आणि यासाठी मी वेळच देते. म्हणून मग मी लगेच विवेक चूडामणी काढलं नाही. मी म्हटलं विवेक चूडामणी मला सुद्धा खूप बारीक समजून घ्यायचंय आणि मग ते निवांतच झालं पाहिजे म्हणून ते बाजूलाच ठेवलं. आणि हे भगवद्गीता पण ठरवून बाजूलाच ठरलं. कारण ज्यावेळेला भगवद्गीता घ्यायचं ठरवलं त्याच वेळेला, म्हणजे पुस्तकं आणली गेली, ग्रुप केला गेला, त्यावेळेला इमिजिएट अमृता मॅडम आधीच म्हटल्या होत्या, डॉक्टर अमृता मॅडम. म्हणजे ऊर्जा आपला ग्रुप एनर्जी कशी काम करते ते मला सांगायचंय. मग त्यावेळेला जेव्हा वाचायच्या आधीच मॅडमचा मेसेज होता, सहजच अमृता मॅडमचा. की त्या कुठं गेल्या होत्या आणि त्यांनी कोर्स केला 7-8 दिवसाचा आणि त्याच्यामध्ये त्यांना शिकवलं, की कसं भगवद्गीता केव्हा वाचायची आहे. क्रमाक्रमाने कसा सिक्वेन्स आहे. त्यांनी एक मला सांगून गेल्या होत्या बोलता-बोलता. आणि मग ज्यावेळेला भगवद्गीता करायची ठरली, ग्रुप केला आपण, त्यावेळेला मला ते आठवलं. मग मी परत अमृता मॅडमला म्हटलं, "मॅडम तो जरा सांगा हो, लिहून पाठवा जरा. त्या ह्यानी जायला पाहिजे वगैरे." असं एक मनात आलं. म्हणजे ही सुद्धा ऊर्जेकडून मदत आली. त्यामुळे मग तत्वबोध, आत्मबोध. आता तत्वबोध, आत्मबोध हे केव्हापासून घ्यायचे सुलक्षणा मॅडमना माहिती होतं. खूप आधीपासून मी सुलक्षणा मॅडमना सारखी 2दा तरी म्हटलं, "मॅडम पुस्तकं पाठवा. आपल्याला वाचायची आहे. तुमच्याकडे कुठली आहे? तत्वबोध, आत्मबोध, फोटो पाठवा, फोटो पाठवा." हे 2दा होऊन गेलं होतं 2 वर्षामध्ये सुलक्षणा मॅडम बरोबर. कारण ते 5 वर्ष सगळं वेदांताचा अभ्यास करतायत सुलक्षणा मॅडम. आणि मग हे सगळं होऊन गेलं होतं, पण मुहूर्तच लागत नव्हता तत्ववेद, आत्मबोध शंकराचार्यांच्या पुस्तकांना. पण एक घटना कशा घडतात, त्याचा सिक्वेन्स आपण जर बघितला मागं वळून, फिल इन द ब्लँक्स केले, तर अजून या गाईडिंग ऊर्जा आपल्याला येत राहतात. म्हणून हे सगळं सिंहावलोकन करायचं असतं. मागच्या घटनांचं जुळवून आणायचं असतं. म्हणजे मदत गाईडिंग करणाऱ्या ऊर्जा ब्रह्मांडातून आपल्याला येतात. मग अमृता मॅडमने ते टाकलं तर मी लगेच आठवलं, त्यांना विचारलं सिक्वेन्स आणि मग त्याप्रमाणे आपण घेत गेलो, की त्याच सिक्वेन्स प्रमाणे. आता हे झालं विवेक चूडामणीचं आणि भगवद्गीता त्यावेळेला जेव्हा घ्यायचं ठरवलं होतं, मला तर यातलं काही माहिती नाही, तुम्हाला माहिती
मी तशी धार्मिकही नाही आणि मी आध्यात्मिकही नव्हते. थोडीफार झाली, पण एवढं काही त्यातलं माहिती नाहीये. मी तर अभ्यासही नाही केला, तर पुस्तकही वाचलेली नाहीत. तुम्हाला जेवढं भगवद्गीतेतलं माहिती तेवढं मला काही माहिती नाही, म्हणजे कुठल्याही ग्रंथांमधलं. म्हणजे हे ज्ञान माझ्याजवळ नाहीये. तर मी आपण लगेचच ठरवलं होतं घ्यायची. मग अमृता मॅडम म्हटलं एवढे सोपं नाहीये. भगवद्गीता जर खऱ्या अर्थाने समजायची असेल, तर ही पुस्तकं वाचत गेलं पाहिजे. आणि आपल्यातले काही त्यातला अभ्यास पण करतायत, की नाही हे खरं समजून घेणं गरजेचं आहे आता. तर मग आता भगवद्गीतेचं काहीच मनामध्ये नव्हतं परत. ग्रुप करून झालं होतं, सगळं झालं होतं. आता काही पुस्तक विश्लेषण प्रोग्राम घ्यायचाच नव्हता आता मे महिना. आपण ठरवलं होतं. मे महिना काहीही घ्यायचं नाहीये. मे महिना आपल्याला मनन, चिंतन, लेखन, फोकस. आता शिवसर्वोदय शास्त्र जे झाले 5 हे कोर्स त्याच्यावर जास्त फोकस आपण देतोय. आता त्या प्रत्येक शिवसर्वोदय शास्त्राच्या भागाप्रमाणे मीटिंग होणार आहेत. आणि त्या मीटिंगमध्ये पुढचं डिस्कशन, सराव असं करायचं आहे. तर हे ठरलेलं आहे म्हणून त्याच्यावरच मीटिंगमध्ये मी ह्याची काल टाकलं होतं, पण माझ्याजवळ लाईट नेटवर्कच नव्हतं. नंतर आलं तर मला बाहेर जायचं होतं. तर असा फोकस असल्यामुळे आपण मे महिना काहीच घ्यायचं ठरवलं नव्हतं आणि मनातही काहीही नव्हतं. पण कसं काही झालं माहिती नाही. म्हणजे ज्या दिवशी मी मेसेज टाकला, की मी आता हे प्रदीप पवार यांची पुस्तकं घेतेय. काय झालं खूप पुस्तकं घेतली गेली या आत्ता एवढ्यात. पिरामिडला येणार होते सगळे आणि मग त्यांनाही वाचायला वगैरे म्हणून त्यांच्या पर्सनॅलिटी प्रमाणे, आवडीप्रमाणे कोणाला काय आवडेल. कोणी सनातन आता आपल्याला सनातनचे टॉपिक घ्यायचे. सनातन विज्ञान आपण बघणार आहोत. मग हे टॉपिक घेतलेले आहेत काही लोकांनी. आपला तो ग्रुप करून झालाय. आता ज्योतिषाचार्यांचा एक आपण ग्रुप केलाय. कारण आता शिवसर्वोदय शास्त्र भाग 5 झालाय. त्याच्यात ज्योतिषाचे श्लोक आपण बघितलेत. त्याच्यानंतर आपण स्टारसीड आपलं कनेक्शन करणार आहोत. त्याच्या आधी नक्षत्र आपण आपलं कार्यक्रम घेणार आहोत. तर नक्षत्रावर 3-3 नक्षत्रांवर एक ज्योतिषाचार्यांना बोलायला सांगितलंय. तर तोही ग्रुप करून झालाय. मग हे सगळं बिहाइंड द सीन चालू होतं. आणि मग त्याच्यामध्ये काहीच आत्ता अजेंडा नव्हता. पण काय झालं अचानकच पुस्तकं एवढी घेतली गेलीत, सगळे घेऊन गेले पिरॅमिडमधनं. माझ्याही अवतीभोवती पुस्तकं आहेत. पण त्याला वाचनाला हातच लागेना. आणि एकदम माझ्या मनात आलं, की नाही ते प्रदीप पवारांची पुस्तकं छोटी-छोटी तर खूप दिवस झाले मला वाचायची आहेत. पण वाचनच होईना. म्हणून मग मी भरकन मेसेज टाकला, की मी वाचायला घेते. कारण कार्यक्रम घेतला, की मग वाचन होतं. नाहीतर हातच लागत नाही. इतकं काहीतरी दुसरं चालू राहतं. आणि मग लगेच तो मेसेज टाकून दिला, की मी पुस्तकं सुरू करते. मंगळवारपासून टाकलं होतं. हे झालेलं होतं. भगवद्गीतेचं काहीही मनात नव्हतं. ऊर्जा कशी करून घडवून आणते ते मी तुम्हाला सांगते. आणि मग हे झालं मेसेज टाकला तुम्हाला फ्लायर पण केलं नव्हतं, काही नव्हतं. आणि मग अचानकच मी सुजाता मॅडमना फोन केला. कशावरून तरी फोन केला, की मला डॉक्टर मंजुषा मॅडमनी बोलवलंय. त्यांचा काही कार्यक्रम आहे 23 तारखेला आणि बक्षीस समारंभाला बोलवलंय. तर सुजाता मॅडमचा मेसेज होता तुमची माहिती द्यायची आहे. म्हणून मी त्यांना फोन केला. म्हटलं माहिती द्यायची म्हणजे नक्की कशासाठी मला बोलवलंय, काय वगैरे. तर त्यामध्ये सहज मी म्हणजे मॅडमना सांगितलं होतं, की आपल्याला दत्त उपनिषद घ्यायची आहेत. दत्तांची 3 उपनिषद पुढे आली होती. म्हटलं आपण ती घेऊयात. आपण एवढं उपनिषद वाचतोय तर दत्ताची पण वाचूया, दत्तात्रयांची. म्हणून सुजाता मॅडमला म्हटलं, तर मॅडम तुम्ही हे घ्या आणि वाचायला सुद्धा सुरुवात करा. तर त्या मला म्हटल्या, "मॅडम, की ती पुस्तकं आउट ऑफ एडिशन प्रिंटिंग आहे. प्रिंटिंग होत नाही." म्हटलं, "अच्छा, म्हणूनच मला मिळत नाहीये." तर मग त्या त्या काय कशावरनं झालं? हां, मग म्हटलं आता काय कोणतं वाचताय? किंवा त्या काहीतरी म्हटल्या असतील मला आठवत नाही. पण एकदमच मॅडम म्हटल्या, की आता हे आहे अधिक मास आहे. मी तर या दुनियेतच नव्हते. काय आहे? कॅलेंडर नाही, काय नाही, काय नाही. तर म्हणे अधिक मास आहे. म्हटलं आता अधिक मासात काय वाचायला पाहिजे? मग आपण काहीतरी करावं काय अधिक मासाचं? तर त्या म्हणाल्या विष्णूचं वाचतात. झालं एवढंच आमचं बोलणं झालं. म्हणजे ऊर्जेनी कसं पुढं आणलं?
नेमकं सुजाता मॅडमचा फोन झाला. त्या आधी ह्याच्याबद्दल अधिक मासाबद्दल का नाही बोलू, मग काय वाचायचं मी म्हंटल आणि ठेवून दिला फोन. झालं मग. त्या म्हटल्या विष्णूचं वाचतात, एवढंच झालं कम्युनिकेशन. मग विचार केला आणि इंटरनेटवर बघितलं. मी किती अज्ञानी आहे बघा. म्हणजे अज्ञान आहे माझ्याजवळ. मला काही माहिती नाही की काय वाचतात हे अधिक मासात वगैरे. कारण धार्मिकता पण कधी पाळली नाही, काहीच नाही. आणि मग काय अधिक मास पूजा नाही, काय नाही, वाचन नाही, काहीच नाही. मग इंटरनेटवर टाकलं तर भगवद्गीता आली, विष्णूचं भागवत आलं. भागवत तर केव्हाच घेऊन ठेवले, तेही वाचण्याच्या ह्याच्यात आहेच आहे अजेंडामध्ये. ते कोण कोण वाचणार विचारलं तर फारसं त्याला आलं नाही. मग भागवत आणि भगवद्गीता आलं असं झालं. आता एवढं झालं तवर तुम्हाला सांगते की मध्ये जोशी सरांनी काही पुस्तकं पाठवली. ती सीतायन, हे हे पत्रेजींचं पुस्तक आहे आणि हे शशिकांत जोशींनी अनुवादित केले तेलुगू टू मराठी. तर ह्याचं नाव आहे श्री कृष्णामृत श्री भगवद्गीता विज्ञान सार. तर सीतायन जे आहे सरांना म्हटलं सर आपल्या लायब्ररीसाठी, तर सीतायन बघा आता कोणाला वाचायचं असेल तर. हे आपलं ह्यांच्या पेंटिंग सहित आली, हे दाखवलं मी तुम्हाला पोरा शुभंगी गोसाई मॅडमच्या पेंटिंग सहित आलेली आहे. तर नवीन लोकांना आता शुभंगी मॅडमना म्हटलं की हा परत सीतायन त्या घेणार आहेत. नवीन लोकांसाठी आपण परत ते सीतायन घेणार आहोत. तर याच्यामध्ये असं झालं की जोशी सरांनी पुस्तकं पाठवली सीतायन आणि त्याच्याबरोबर 2-4 पुस्तकं पाठवली आणि हे पाठवलं तर भगवद्गीतेच. मी चाललं होतं, मी म्हटलं होतं हे वाचू, सगळीच पुस्तकं वाचायची वाटतात पण वेळच मिळत नाही. आता हे एवढं झालं तर काय झालं, सहज बोलणं झालं. अवनी मॅडमचा फोन आला, स्वतःहून आला त्यांचा फोन. सहज केला मला म्हणाले आणि बोलता 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 जोशी सरांच्या पुस्तकाबद्दल चर्चा झाली की आलंय वगैरे, दिलंय त्यांना पण दिलंय. म्हटलं माझ्याकडे आलं, एवढंच बोलणं झालं. आणि मग हे इंटरनेटवर बघितल्यावर म्हटलं चला क्लिक करू आणि मग आपणच हे पुस्तक वाचायला घेऊ. हे मी ठरवून टाकलं की आपणच घेऊ संध्याकाळी. प्रदीप पवारांचं जाऊ देत म्हटलं, त्याला कधी मुहूर्त येईल तेव्हा. कारण आता जर अधिक मास आहे तर भगवद्गीता. मग मी हे ठरवलं आणि मग मला क्लिक झालं. अरे च्या, आपण ग्रुप पण करून ठेवले, आपल्याला वाचायचे सुद्धा. मग तिथे ग्रुपवर टाकलं ना मी आपल्या, की लगेच लोकांनी नावं दिली. काही न विचारता नावं दिली. वेळ नाही विचारली, काही नाही, काही नाही. म्हणजे घ्यायला, सेवा द्यायला काही लोक खूप उत्सुक असतात. क्षणाचाही विचार न करता लगेच धडा 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 नावं आल्यामुळं हा योग परत, म्हणजे नावं तर आधीच होती, पण आता कोण घेईल, सोमवारपासून कोणी घेईल का? वेळ नाही सांगितली तरी नावं आली. मी तर सुरूच करणार होते. मी तर सकाळीही घेतलं असतं कंटिन्युअस आणि मी संध्याकाळीही घेतलं असतं. इतकं मी ठरवलं होतं, की चला अधिक महिन्यात एक आपण सेवा घडवू दे. सेवेसाठी, बाकी मला काही तसं इतकं हे नाहीये त्याबद्दल. असं वाचलंच पाहिजे ना असं काही मला वाटत नाही. पण ते ऊर्जेकडनं पुढे येते म्हणून आपण ते जाणून घेतलं पाहिजे. आणि मग लक्षात आलं, की बाबा अवनी मॅडम कडनं सुद्धा हे आलंय, सुजाता मॅडम कडनं सुद्धा हे आलंय आणि पुस्तकही आलेलं आहे. याचा अर्थ भगवद्गीता घ्या, विसर पाडू नका, असं एक सूचित करतीये ऊर्जा. आणि या सगळ्यांनी नावं दिली पटपट, तर सगळ्यांचे धन्यवाद. आणि सुलक्षणा मॅडमला मी आता सांगते तुम्ही सुरू करा. तर प्रत्येक जणांनी अशी कारण मीमांसा शोधायची आहे घटनांमागं. ऊर्जेला धन्यवाद द्यायचे आहेत आणि संकल्प लिहायचे आहेत. सगळ्या पुस्तक वाचणाऱ्यांना शिकवलेलं आहे की पुस्तक का वाचायचे. आता अध्याय पण ठरवून झाले होते पण मी ते बदललं. मी म्हटलं अध्याय ठरवून तसंच वाचन होणार नाही. जसं येईल तसं वाचन ठरवायचं आहे. मी तर आहेच आहे पाठीशी, म्हणजे मी तर सगळंच घेणार होते सकाळपासून. पण ते ग्रुप केलेला आठवला आणि मग सुलक्षणा मॅडम आले, सगळेच आले. तर आपल्याला जसं जमतंय तसे प्रत्येकाने श्लोक घ्यायचे. तर अध्याय विद्याय काही नाही. नाहीतर मग लगेच सुरू झालं तर माझा हा अध्याय, माझा तो अध्याय. कारण मग तसं घेणं जड जातं.
त्या अध्यायापर्यंत, त्या तारखांपर्यंत तुमच्या अवेलेबिलिटी प्रमाणे मग हे असं न करता जे येईल ते घ्यायचं. सुलक्षणा मॅडमना ओपनिंग बॅट्समन ठेवलेलं आहे. कारण त्यांचा 5 वर्ष अभ्यास झालाय. म्हणजे इथे मी सुद्धा चान्स घेतलेला नाहीये की अधिक महिना आज सुरू होतोय. आज आपली प्रतिपदा आहे. जे शिवसर्वोदय शास्त्र शिकले त्यांची मीटिंग मी आज घेणार आहे 4 वाजता. जरी प्रतिपदा होऊन गेली तरी, कारण मला वेगळं काही सांगायचंय. पुढं आपण कसं डिस्कशन करणार आहोत भागाप्रमाणे, तर त्या सर्वांनी प्रतिपदा पाळा. आणि भाग 1 पुन्हा एकदा लॉन्च केलेला आहे 5 जूनला. त्याची संधी घ्या. कारण मग लोक नंतर जागे होतात. आता कालपर्यंत मी नावं द्या म्हटलं होतं पण ग्रुपच ओपन नव्हता. तर आज वाट बघणार आहे मी. ते बघा, मीटिंग विल एंड 10 मिनिट्स, म्हणजे काहीतरी सारखं होतंय. तर एंड झाली तर परत त्याच लिंकनी जॉईन व्हायचं आहे. तर चला, सुलक्षणा मॅडमला आपण सुरुवात करायला सांगूयात. मॅडम करा सुरू. हो. नमस्कार सगळ्यांना. तर खूप सुंदर असा अधिक महिन्याचा योग आपल्या समोर आलेला आहे आणि नेहमीप्रमाणेच या प्लॅटफॉर्मने सुंदर असं पुस्तकांची मालिका परत सुरू करायला सुरुवात केलेली आहे. तर भगवद्गीता सगळ्यांनाच माहिती आहे की भगवद्गीता कशासाठी आणि का आपण वाचत असतो. तर अधिक महिन्यामध्ये भगवद्गीता आणि भागवताचं महत्व मॅडमने सांगितलंच आहे. तर आपल्याला आजपासून सुरुवात करायची आहे. तर या प्लॅटफॉर्मला आणि मंगल मॅडमला सगळ्यांना तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. एवढ्या सकाळी सगळेजण इतके उपस्थित आहेत त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. तर आपण सुरुवात करूया. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी मॅडम, तुम्हाला सर्वोपनिषदो. जे पुस्तक दिले ते घेतलंय का दुसरंच घेतलंय? नाही, तेच घेतलंय मॅडम. हे श्लोक आधी म्हणायचे म्हणून. ओके, ठीक आहे. हं. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम मुहत. श्री कृष्ण परमात्मने नमः. माझ्या गुरूंना आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना आणि भगवद्गीतेला नमस्कार करून आपण पहिला अध्याय सुरू करणार आहोत. तर सगळ्यांना पूर्ण तसं पाहिलं तर सगळ्यांचा अभ्यास झालेलाच असतो भगवद्गीतेचा. आणि सुरुवात माहितीये, महाभारताच्या युद्ध पर्वाच्या वेळेस भगवद्गीता श्रीकृष्णाने रणांगणावरच अर्जुनाला दिलेली आहे. तर आपण काय ठरवतो, म्हणजे जनरली आपण असं समजतो की श्रीकृष्णाने अर्जुनाला ही गीता त्यावेळेस तो जरा विषादामध्ये असल्यामुळे सांगितली. पण तसं नसून आपल्याला सगळ्यांना जीवनात उपयोगी येईल यासाठीच भगवान श्रीकृष्णांनी ही गीता प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा आढावा घेऊन सांगितलेली आहे. अर्जुन फक्त एक म्हणजे सिम्बॉल असं आपण म्हणू शकतो की सांगितली त्यांना आहे, पण हे सगळं आपल्यासाठीच आहे. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवद्गीतेला खूप खूप महत्व आहे. प्रत्येक व्यक्ती लहानपणापासून हिंदू धर्मामध्ये जे जे लोक आहेत ते प्रत्येक घरामध्ये घराघरामध्ये गीता असतेच आणि गीतेला खूप महत्व दिलेलं आहे आणि गीता शिकवली जाते. लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना गीता शिकायची असते. कोणी अभ्यास करतं, कोणी नुसतंच म्हणतं, असे सगळे वेगळे वेगळे प्रकार आहेत आपल्या म्हणजे धर्मामध्ये. त्याला खूप महत्व आहे. इवन न्यायदेवतेमध्ये जेव्हा काही आपले चालतात सगळ्या गोष्टी, तिथे सुद्धा भगवद्गीतेवरच हात ठेवूनच मग जे काय म्हणतात ते खोटं बोलू नका वगैरे सगळं ते, कारण भगवद्गीतेला इतकं महत्व आहे हिंदू धर्मामध्ये. म्हणून आपल्याला भगवद्गीता महत्वाची आहे. आणि पुरुषोत्तम योग असतो ह्या
अधिक मासामध्ये. त्यामुळे विष्णू आणि श्रीकृष्णाचं आपल्याला सगळं काही पण करू शकतो. विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकतो, भगवद्गीता, भागवत, श्रीकृष्णांचे जे पण काही आहेत ग्रंथ, ते सगळे आपण वाचन करू शकतो. तर पहिल्या अध्यायापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर जेव्हा अर्जुन अगदी म्हणजे रणांगणावर येतो आणि बघतो की सगळे आपले मित्र मैत्रिणी आहेत, तर नातेवाईक आहेत, सगळे आपले गुरु आहेत, आपले म्हणजे आजोबा आहेत, सगळे आहेत. तर त्याला खूप म्हणजे असं वाटतं की ह्या लोकांच्या विरुद्ध आपण का लढायचं आहे. तर म्हणून तो एकदम हे होऊन जातो आणि त्याचं जे काही धनुष्य आहे ते टाकून देतो. मग त्या क्षणाला श्रीकृष्णाने त्याला जे ज्ञान दिलं ते या गीतेमध्ये सगळं आपल्याला दिलेलं आहे, सगळ्यांना माहितीच आहे. तर आपण सुरुवात करूया. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजयः. तर काय झालेलं आहे की धृतराष्ट्र जे आहे, तर ते त्यांना म्हणजे डोळे नसल्यामुळे ते जाऊ शकत नाही तिथे युद्धाच्या तिथे आणि बघू शकत नाही युद्ध काय चाललेलं आहे. तर त्यांना संजयाला दिव्य दृष्टी असते. तर संजय त्यांना महालात बसूनच काय चाललेलं आहे रणांगणावरती ते सगळं स्पष्टीकरण देऊन सांगत असतात की आज पहिला दिवस आहे, आज कोणता दिवस आहे, कोणी युद्ध केलं, काय केलं, ते सगळं सांगत असतात. तर या श्लोकाद्वारे ते म्हणतात, धृतराष्ट्र म्हणतात, संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी काय केले. म्हणजे त्यांचे स्वतःचे जे 100 पुत्र आहे आणि पंडू त्यांचा जो भाऊ होता त्याचे 5 पुत्र जे पांडव आहेत त्यांनी काय केलं बा. तर त्यांनी सांगितलंय त्याचा अर्थ असा स्पष्ट करून इथे दिलेला आहे की भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे अस्तित्ववादी विज्ञान आहे. विज्ञान म्हटलेलं आहे पहा. यांचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या सहाय्याने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ते समजून घेतले पाहिजे. आता हे जे पुस्तक आहे ते मॅडमने सांगितलंच आहे आपल्याला की भगवानचे प्रभुपाद, त्यांना भगवानच म्हणायचे, प्रभुपाद म्हणजे इस्कॉनचे जे संस्थापक आहे त्यांचं हे पुस्तक आहे त्यांनी लिहिलेलं. तर याच्यामध्ये जरा त्या लोकांचं जास्ती म्हणजे जसं आपण म्हणतो की कृष्ण भक्त वैष्णव लोक आहे त्यांचं जास्ती महत्व सांगितलेलं आहे. तर आपण ते न घेता आपल्याला महत्वाचं जे आहे तेवढंच घ्यायचं आहे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याविषयी स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे, ते म्हणजे अर्जुन. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर त्याला समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान समजते. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. म्हणजे तुम्हाला बाकीच्याही जे गोष्टींचा श्रुती आणि स्मृती म्हणतो म्हणजे वेद, वेदांग, वेदांत आणि उपनिषद वगैरे जे आहेत त्या सगळ्यांचं मध्ये जे पण ज्ञान दिले आहे तेच आणि व्यावहारिक असं सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला भगवद्गीतेमध्ये आढळतं. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील गोष्टी भगवद्गीतेमध्ये आपण पाहू शकतो. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे अस्तित्ववादी विज्ञान आहे. महाभारतात धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवंत या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता त्यांनी हे ज्ञान सगळ्यांसाठीच दिलेलं आहे. येथे धर्मक्षेत्रे जेथे धार्मिक कार्य केली जातात असे ठिकाण हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. तर कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयासंबंधी अत्यंत साशंक होता. धृतराष्ट्राला भीती वाटत होती की आपल्या मुलांना विजय मिळेल की नाही, कारण पांडवांकडनं श्रीकृष्ण होते. त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले.
पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या सिद्धतेने स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पंडू यांचे पुत्र कुरुक्षेत्रातील रणभूमीवर एकत्र आले असल्याची भरपूर माहिती पुरेपूर त्यांना मिळाली. तरी सुद्धा त्यांची विचारणा महत्वपूर्ण आहे. त्यांची स्वतःची इच्छा नव्हती की भावाभावांमध्ये तडजोड व्हावी. त्याला युद्धभूमीवर आपल्या पुत्रांच्या विधी लिखिताविषयी निश्चितपणे जाणून घ्यावयाचे होते. कुरुक्षेत्राचा म्हणजे याच्यात दिलेलं आहे की पिता म्हणजे वडिलांची जी इच्छा आहे ती मुलांच्या द्वारे पूर्ण होत आहे. म्हणजे वडिलांची स्वतःचीच इच्छा होती की आपल्याच पुत्रांना हे राज्य मिळावं. त्यामुळे ते सगळे जरा साशंकच होते की काय चाललेलं आहे म्हणून. तर हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये पूर्ण दिलेलं आहे.